म्हणायचं मग असं म्हण ना डायरेक्ट डायरेक्ट तुला समजत आहे म्हणलं काय गरज डायरेक्ट म्हणायची. मग पोटात बोलल्यावर कसं करायचं मला? तू आता काय पाहिलं आणि प्रेम नाही राहिलं. पण मी काय केलं आता? काय केलं म्हणजे बोलत नाही काय नाही. काय बोलायला पाहिजे? काय बोलायला पाहिजे म्हणजे काहीच नाही का बोलण्यासारखं? आता रोजच बोलतोय फोनवर मेसेजवर काय बोलायचं आता काय? नाही पण पहिले भेटले अशी गायब फिर्यात पडायची. आता तर काहीच नाही. पण भेटलंय का दुसरं? नाही आता जुनं झालं ना. हा तसंच म्हणावं लागेल जुनच झालंय. मग आता माणसं बी जुने व्हायला लागले. मग आता नवीन बघायची. मग हा ना तेवढंच काम आहेत मला. मग काय काम येतं? मग तूच कशी बोलते की जुनं झालं नवं झालं? मग अजून काय? कार इकडे आण ना तिला इकडे आण. तुला काय कळतंय का नाही? एवढं उघडे हो आतमध्ये तर जायचं. एवढंच बघायचं राहिलं होतं आता. जा त्याच्याकडे जा जा. अरे तू काय एवढा हे झाला काय? काय लई चोपाळे आला येऊ. हर लाजच वाटले त्यांनी सकाळपासून गेलो नाही मी नेमकं हागायच्या जागेवर बसलेत येऊन. अरे बसला होता का बसायचा होता? बसायचं होतं तिथं मला. आता मुद्दा त्यांचा महत्वाचा आहे का ह्या दोघांचा? काय तुम्ही बी लावून धरताय तुम्हाला? चालला त्यांचा पळून जाय चालला तर काय? हा पळून जायचं म्हणत होते बाई. पळून जायचं नाही बोललो. कधी पळून जायची? इथं काय करत होती मग? तुला तर लय शिव्या घालीत होता. म्हणलं हे तर एक नंबर ना आला एक माणूस आहे त्याला तोंड दाखवायचं. आज काय नाही म्हणलं तिला म्हणलं फिरायला कुठे जायचं. आता फिरायला यायचं हेच राहिलं होतं आहे का तुझं तर दाबडच चिरलं पाहिजे. तुला काय लाज लाज्जा शरम आहेस का नाही? अरे एवढ्या उघड्या बसावं माणसानी. मग कुठे जायचं? मग कुठं जायचं? आणि केव्हापासून चालू आहे इथं? चांगलं 1 वर्ष झालं. 1 वर्ष? अरे देवा 1 वर्ष झाले. अगं काय लाज आहे का तुला? 1 वर्ष झाले असं भेटताय तुम्ही लपून छपून. एवढे दिवस तर मी येत नव्हतो इथं. नाही तो बरं झालं बघितलं. काय बोलावंच काय मला जिथं अक्कल तू परत जरा इथं दिसला ना तू टंगडच तोडीन. हिचं कॉलेज विलेज बंद करा आता. हिला ठेवा घरात. कॉलेज नाही लग्न नाही तर तिकडे हाकून तिकडे म्हणली लगेच हाकून. लग्न करीन तर ह्याच्याशीच करीन घरच्यांची काय परवा नाही म्हणली. लय अवघड परिस्थिती. निघ. वाढून जाडून सांगते. निघ. वाढून नाही हो. माग बघितलं गोटा घालीन. तुझं काय रे? माझं काय काय आता सगळं माझ्यामुळे झालं इथं मी सांगाय आलो निघ 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 ना. तुझं काम झालं ना आता. अहो, म्हणजे जा भाऊजी जा. बरं झालं तुम्ही सांगितलं. आम्हाला या झिपरीचं काय आलं तरी. भांड घरीच राहिलो हो. जातो जातो मी. गीताकडं शेजारीचीच घेतली घेऊन बांधावरचे. काय ग अजून? हा अजून काय राहिलं का सांगायचं जे आम्हाला माहिती तू नाही? उद्या जरा आहे ना घराच्या बाहेर नाही निघायचं. कळलं का? घराच्या बाहेर नाही. हिला कुठंच निघून नाही द्यायची. हिला घरातच ठेवा आता. घरातले काम करायचे आणि रानातले करायचे. बस. उद्यापासून तुला पाहुणे आणायला चालू करणार आहे मी. ते शेजारचं आहे ना आपल्या त्याच्या बरोबर द्या ना लावून. ते तसं मागं लागलंय ना लय भाऊजी भाऊजी करते. द्या याच्या हिच्या बरोबर लावून मरू द्या. चटी येड्याच्या नादी लागन अकल. काय भेटत बरं लफडे करून तरी? तुला तर अशी हाणली पाहिजे ना. आमचं एकमेकावर प्रेम आहे. प्रेम अरे कशा बरं खात्यात प्रेम? काय असतं प्रेम? कळतं का प्रेम म्हणजे काय? ते तरी कळतं का? हा जास्त तो काय करतो माहिती का? ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो. वाळू बी काढतं. 2 नंबरचा धंदा करते ते. त्याच्या नादी लागली ही. पण हाय ना घरी सगळं आहे. हे पैसा आहे पाणी. हा मग तुम्ही पैसा पाणीच बघितलं असेल बघा. तुम्ही बाकी नसेल बघितलं. पोराला व्यसन आहे का काम आहे का काय? लय चिचुंदरी निघाली रे. लय चिचुंदरी निघाली. अगं जरा माणसं कशी आहेत ना ते बघायला शिक. नुसतं ते पैसा पैसा बघून जाऊ नको. लागशील रस्त्याला. हो आता गुढीच सांगतोय. परत जर का त्याचा नाद धरला ना मग मी तू ये. चल हो घरी निघ. हो घरी. घरी अरे तुझं लक्ष नव्हतं का? 1 वर्षापासून माती खाती ती. नाही आता मी तिच्या मागच फिरते आहे का नाही? कामधंदा आता मी कामाला गेल्यावर तूच असती नाही इथं. मी काय तिच्या मागे आहे का मग राखण तिला? मग तू कुठं असती? कुठं असते? मला कामधंदाच तुला नाही. घरातलं काहीच कळत नाही. नाही तर तुम्ही ना सीसीटीव्ही लावून ठेवा माग आहे का नाही? म्हणजे कळण तरी कुठं चालली कुठं नाही ते. आई झालं गेलं जाऊ दे आता. आता तर लक्ष दे. हेच फक्त मला सांगायचंय. हा हिंडते मागच हिंडते. तुम्हाला चुका नका दिसून देऊ. मग
तू बोलू नको नाही असा तुला पण गोटा घालीन ए असं करू